नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाज होमस्कूलिंग या युट्यूब चॅनल मध्ये। आणि आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकणार आहोत। प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, त्याचा अर्थ आहे पूर्ण वर्तमान काळ। आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा व्यवस्थित डिटेल मध्ये व्हिडिओ तयार केले होते आणि ते अपलोड सुद्धा केले होते। बघितलं नाही का तुम्ही? मग बघून घ्या नक्की सपनाज होमस्कूलिंग या युट्यूब चॅनल मध्ये, किंवा मी तुम्हाला लिंक पाठवते डिस्क्रिप्शन मध्ये। ठीक आहे, आता या प्रेझेंट परफेक्ट टेन्सला लिहायचं कसं, तर यासाठी मी एक सोपं काम केलंय। 50 वाक्य तुम्हाला दिलेली आहे, जी 50 वाक्य तुम्ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही मधनं बघू शकता। म्हणजे तुम्हाला बरोबर अंदाज येईल की नेमकं बोलायचं कधी, कधी बोलायचं, कसं बोलायचं, रचना कशी करायची, हे आपण उदाहरणासही तिथे दाखवणार आहोत। पण त्या अगोदर आपण एकदा याचं स्ट्रक्चर बघूया, म्हणजे रचना बघूया कशा प्रकारे वाक्य असते ह्याचं। बघा, कोणताही कर्ता असू शकतो, ह्याच्यात ना कोणताही कर्ता असू शकतो। हॅव हॅज इथे असणार आहे, म्हणजे कर्त्याच्या पुढे येणार हॅव किंवा हॅज। या स्लॅशचा अर्थ काय की कर्ता हा काय आहे त्याप्रमाणे हॅव घ्यायचं की हॅज घ्यायचं। V3 म्हणजे काय, क्रियापदाचं तिसरं रूप। आता इंग्लिशमध्ये पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, आता हे तिन्ही रूप कशा प्रकारे असतात आणि फक्त तिसरंच रूप इथं घेणं आवश्यक आहे, कारण इथं क्रिया पूर्ण झालीये म्हणून। आणि शेवटी येणार ऑब्जेक्ट। आता बघा, यूज हॅव विथ, म्हणजे हॅव कोणासोबत वापरायचं, कर्ता कोणता, आय हा कर्ता असेल, यू हा कर्ता असेल, वी किंवा दे हे जर कर्ता असतील तर तुम्ही हॅव चा उपयोग करायचा। म्हणजे आय हॅव, यू हॅव, वी हॅव, दे हॅव। पण हॅज कधी वापरायचं, जेव्हा कर्ता ही, शी आणि इथे इट असेल तर। सो ही, शी, इट असेल तर हॅजचा उपयोग करायचा। आता इट यूज फॉर पास्ट ऍक्शन्स विथ अ प्रेझेंट इफेक्ट, लाईफ एक्सपिरियन्सेस, रिसेंट ऍक्शन्स। म्हणजे वापरायचं कधी, जेव्हा तुमची एखादी क्रिया भूतकाळात सुरू झालीये परंतु ती आत्ता वर्तमान काळात पूर्ण झालीये। भूतकाळात सुरू होऊन वर्तमान काळात पूर्ण झाली असेल तर तेव्हा तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग करायचा। आता बघा, तुमच्या माहितीसाठी V1, V2 आणि V3 यासाठी मी काय केलं, सरळ तुम्हाला क्रियापदांचा तक्ता दिलाय की एक साधारण 10 क्रियापद आहेत ही, जसं गो, वेंट, गॉन, V1, V2, V3 बघा, म्हणजे जाणे, इट, एट, इटन खाणे, राईट, रोट, रिटन लिहिणे, सी, सॉ, सीन पाहणे, टेक, टूक, टेकन घेणे, स्पीक, स्पोक, स्पोकन बोलणे, गिव्ह, गेव, गिव्हन देणे, कम, केम, कम येणे, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन तोडणे, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक पिणे। सो क्रियापदांमध्ये सुद्धा ना इररेग्युलर वर्ब्स, रेग्युलर वर्ब्स असे प्रकार असतात। आता हे जे पुढचे वर्ब्स आहेत ना, हे अगदी सोपे आहेत। प्ले, प्लेड, प्लेड खेळणे, वॉक, वॉक्ड, वॉक्ड चालणे, टॉक, टॉक, टॉक्ड बोलणे, जम्प, जम्प्ड, जम्प्ड उडी मारणे, हेल्प, हेल्प्ड, हेल्प्ड मदत करणे, डान्स, डान्स्ड, डान्स्ड नाचणे, वॉच, वॉच्ड, वॉच्ड पाहणे, लिसन, लिसन्ड, लिसन्ड ऐकणे, ओपन, ओपन्ड, ओपन्ड उघडणे, क्लीन, क्लीन्ड, क्लीन्ड स्वच्छ करणे। सो अशा प्रकारे आपल्याला रेग्युलर आणि इररेग्युलर दोन्ही प्रकारचे वर्ब, त्याचे V1, V2, V3 मी तुम्हाला इथे मुद्दामून दाखवले की तुम्हाला एक कळावं की नेमका हा प्रकार काय असतो। आता आपण बघतोय सेंटेन्स स्ट्रक्चर त्याचं, की सब्जेक्ट, हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट, हे तुम्हाला क्लिअर झालंय। आता आपण काय करूयात, 50 डे टू डे सेंटेन्सेस इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स विथ मराठी ट्रान्सलेशन। कारण आपल्याला बोलण्यासाठी वाक्य पण माहिती असायला पाहिजे ना, की आपण जे दैनंदिन आयुष्यात बोलतो ते नेमकं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कसं लिहिलं जातं हे बघूयात। आता जनरल सेंटेन्स, साधारण वाक्य, आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क, म्हणजे तुम्ही भूतकाळात अभ्यास करायला बसला होता, हो की नाही, आता तुमचा अभ्यास पूर्ण झालाय, मी माझा गृहपाठ पूर्ण केला आहे, तेव्हा तुम्ही हा वापरणार काळ। शी हॅज लॉस्ट हर कीज, ती तिच्या चाव्या हरवल्या, तिने तिच्या चाव्या हरवल्या आहेत, होत्या का, नाही, आहेत। हे क्रियापद फार महत्वाचं आहे की आत्ता घटना कशी आहे, आत्ता चाव्या हरवल्यात तिच्या। पुढे दे हॅव विजिटेड मुंबई मेनी टाइम्स, म्हणजे ते अनेक वेळा मुंबईला गेले आहेत। बघा, प्रत्येक वेळी वाक्यात तुम्हाला हॅव आणि हॅज हे दिसणार। ही हॅज गॉन टू द मार्केट, तो बाजारात गेला आहे।
वी हॅव नेव्हर सीन अ टायगर, आम्ही कधीही वाघ पाहिला नाही. आता इथे नेव्हरचा उपयोग आलाय, म्हणजे आम्ही कधी पाहिला नाही, ते हॅव नंतर नेव्हरचा वापर केलाय. सेंटेन्स अबाउट एक्सपिरियन्स, तुम्ही एखाद्या अनुभवाबद्दल बोलत असाल तर तेव्हा कसं बोलणार प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये? आय हॅव नेव्हर इटन सुशी, मी कधी सुशी नाही खाल्लीये. मग तुम्ही इथे कुठला पण पदार्थ घेऊ शकता. आय हॅव नेव्हर इटन चिकन, आय हॅव नेव्हर इटन गुलाबजामुन, आय हॅव नेव्हर इटन केक, काहीही तुम्ही घेऊ शकता. मी कधीही सुशी खाल्ली नाही. शी हॅज ट्रॅव्हल्ड टू युरोप, तिनं युरोपला प्रवास केला आहे. ही हॅज वर्कड इन अ मल्टीनॅशनल कंपनी, तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम केलं आहे. दे हॅव मेट द प्राईम मिनिस्टर, त्यांनी पंतप्रधानांना भेटले आहे. यू हॅव लर्न्ड इंग्लिश वेल, तू चांगले इंग्रजी शिकला आहेस. तर इथे बघा हॅव झालं की लगेच क्रियापदाचं तिसरं, प्रत्येक वेळी दे हॅव, मीटचं मेट हे भूतकाळी तिसरं रूप आहे, हॅज वर्कड तिसरं रूप आहे, हे प्रत्येक वेळी लक्ष द्या. आता सेंटेन्सेस अबाउट लाईफ अचीवमेंट, आयुष्यात काही प्राप्त केलं तेव्हा जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा कसं म्हणणार? आय हॅव पास्ड माय एक्झाम्स, मी माझी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आहे प्रत्येक वेळेस आहे बघा येतं, तेव्हा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचं आहे. शी हॅज कम्प्लिटेड हर ग्रॅज्युएशन, तिनं पदवी पूर्ण केली आहे. दे हॅव वोन द क्रिकेट मॅच, त्यांनी क्रिकेट सामना जिंकला आहे. माय ब्रदर हॅज स्टार्टेड अ न्यू बिझनेस, माझ्या भावाने नवीन व्यवसाय सुरू केला आहे. वी हॅव बॉट अ न्यू हाऊस, आम्ही नवीन घर घेतलं आहे. आता या क्रिकेट या वाक्यावरनं मला एक गोष्ट आठवली, तुम्हाला कोणता खेळाडू खूप खूप आवडतो मला कमेंट करून सांगाल का? इंग्लिशमध्ये सांगणार असाल तर वेल अँड गुड, नाही तर मराठीत सांगा. सेंटेन्सेस अबाउट चेंजेस ओव्हर टाइम, म्हणजे काळानुरूप बदल होत असतो त्यावेळेस कशी वाक्य लिहायची प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये? द सिटी हॅज चेंज्ड अ लॉट, आपण म्हणतो ना काय आमचं गाव होतं पहिलं आता किती बदललंय, तर शहर खूप बदललं आहे. टेक्नॉलॉजी हॅज ऍडव्हान्स्ड क्विकली, तंत्रज्ञान वेगानं प्रगत झालं आहे. प्राइसेस हॅव इन्क्रीज रिसेंटली, अलीकडं किमती खूप वाढल्यात. आता काय किमती वाढल्यात, आता काय भाव वाढलेत, हे जे तुम्ही म्हणता काय वाढलंय काय झालंय, तेव्हा प्रत्येक वेळी प्रेझेंट परफेक्ट टेन्स. शी हॅज इम्प्रूव्ड हर स्किल्स, तिनं तिचं कौशल्य सुधारलं आहे. आवर स्कूल हॅज इंट्रोड्यूस्ड न्यू सब्जेक्ट, आमच्या शाळेनं नवीन विषय सुरू केला आहे किंवा सुरू झाले आहेत. सेंटेन्सेस अबाउट अनफिनिश्ड ऍक्शन्स, म्हणजे अशी वाक्य तर तुमची कृती पूर्ण नाही झालीये पण तरी कसं बोलणार? आय हॅव नॉट कम्प्लिटेड माय वर्क यट, म्हणजे मी अजून माझं काम पूर्ण केलं नाहीये. म्हणजे तुमचा जो सब्जेक्ट आहे हॅव आहे, हॅव आणि वर्ब तिसरा जे रूप आहे त्याच्यामध्ये तुम्ही नॉटचा वापर केला, नकारार्थी वाक्य दाखवताना. आय हॅव नॉट कम्प्लिटेड माय वर्क, मी अजून माझं काम पूर्ण केलं नाही. शी हॅज नॉट रिटर्न फ्रॉम द ऑफिस, ती अजून ऑफिस मधनं काही आली नाहीये, परतली नाहीये. पुढे आपण वाक्य बघणार आहे. दे हॅव नॉट क्लीन द हाऊस, त्यांनी अजून घर स्वच्छ केलं नाही. ही हॅज नॉट रिप्लाइड टू माय मेसेज, त्यांनी माझ्या संदेशला किंवा मेसेजला उत्तर दिलं नाही. वी हॅव नॉट इटन लंच, आम्ही दुपारचं जेवण खाल्लं नाही. ते प्रत्येक वेळी तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्येच बोलणार आहात. सेंटेन्सेस अबाउट रिसेंट ऍक्शन, आत्ता घडणाऱ्या कृती कोणत्या कोणत्या असतात ज्याला आपण प्रेझेंट परफेक्ट वापरू शकतो? आय हॅव जस्ट फिनिश्ड माय वर्क, मी आत्ताच माझं काम पूर्ण केलं आहे. शी हॅज जस्ट अराइव्ड होम, ती आत्ताच घरी पोहोचली आहे. दे हॅव जस्ट स्टार्टेड द मीटिंग, त्यांनी आत्ताच बैठक सुरू केली आहे. ही हॅज जस्ट कॉल्ड मी, त्याने मला आत्ताच कॉल केला आहे. इथे तुम्ही बघू शकता जस्टचा वापर केला आहे. ही हॅज जस्ट, आत्ता घडतंय ना, आत्ता चालू आहे सगळं, ते सांगण्यासाठी ही हॅज जस्ट कॉल्ड मी. वी हॅव जस्ट रिसिव्ड द पार्सल, आम्हाला आत्ता पार्सल मिळालंय, मिळून वेळ नाही झालाय, मिळत नाहीये, मिळालंय, आत्ताच मिळालंय. सेंटेन्सेस अबाउट ऍक्शन्स दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड कंटिन्यू, म्हणजे अशी वाक्य ज्याची भूतकाळात सुरुवात झाली आणि आता ती वर्तमान काळात पूर्ण झाली. आय हॅव लिव्हड इन पुणे फॉर 5 years, मी 5 वर्षापासून पुण्यात राहतो. आता हेच वाक्य तुम्ही तुमच्या शहराबद्दल कसं म्हणू शकता? आय हॅव लिव्ड इन नागपूर फॉर 5 years किंवा 10 years किंवा 20 years, किंवा तुम्ही म्हणू शकता आय हॅव लिव्ड इन सातारा, आय हॅव लिव्ड इन कोल्हापूर.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाबद्दल असं वाक्य करून पाठवा बरं मला. शी हॅज वर्क हिअर सिन्स 2010. ती 2010 पासून इथे काम करत आहे. दे हॅव नोन इच अदर सिन्स चाइल्डहुड. ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. ही हॅज स्टडीड इंग्लिश फॉर 2 years. त्याने 2 वर्ष इंग्रजी अभ्यास केलाय, इंग्रजीचा अभ्यास केलाय. वी हॅव वेटेड फॉर द बस फॉर 30 minutes. आम्ही 30 मिनिटांपासून बसची वाट पाहत आहोत. आता निगेटिव्ह सेंटेन्सेस पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट मध्ये कशी बोलायची बघा. आय हॅव नॉट सीन दॅट मूवी. मी ते फिल्म पाहिली नाही. तुम्हाला जर कोणी विचारलं हॅव यू सीन छावा मूवी, मग तुम्ही म्हणू शकता आय हॅव नॉट सीन दॅट मूवी किंवा येस आय हॅव सीन दॅट मूवी. मी पाहिली आहे किंवा नाही पाहिली. पाहिली का तुम्ही छावा मूवी? तर असं इंग्लिशमध्ये उत्तर कशी देऊ शकता बघा. शी हॅज नॉट कुक्ड डिनर येट. तिनं अजून जेवण बनवले नाही. दे हॅव नॉट कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. त्यांनी प्रकल्प पूर्ण केला नाही. ही हॅज नॉट पेड द बिल. त्यांना बिल भरलं नाही. वी हॅव नॉट डिसाइडेड द व्हेन्यू. आम्ही स्थळ ठरवलं नाही. आता क्वेश्चन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळातून प्रश्न विचारले जातात ना. मग ते प्रश्न नेमके कसे विचारायचे बघा. सुरुवात आपण कशाने करतोय, हॅव किंवा हॅजने करायची. कर्ता घ्यायचे, सब्जेक्ट घ्यायचा आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे तुम्हाला याच्यावरूनच लक्षात येत असेल बघा ना. सब्जेक्ट, हॅव, हॅज, प्लस 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 करायचं म्हणजे वाक्यात V3 प्लस ऑब्जेक्ट. आहे की नाही सोपं. तर इथे हॅव यू फिनिश्ड युअर वर्क. तुम्ही तुमचं काम पूर्ण केलंय का. हॅज शी कॉल्ड यू. तिने तुला कॉल केला आहे का. सो अशा प्रकारे निगेटिव्ह मध्ये क्वेश्चन विचारण्यात तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करू शकता. हॅव दे अराइव्ड ॲट द एअरपोर्ट. ते विमानतळावर पोहोचले का. हॅज ही एव्हर व्हिजिटेड दिल्ली. ते कधी दिल्लीला गेला आहे का तो. हॅव वी कम्प्लिटेड द असाइनमेंट. आपण असाइनमेंट पूर्ण केली आहे का. सेंटेन्सेस विथ एव्हर अँड नेव्हर. एव्हर नेव्हर सुद्धा तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये दिसतं. जसं की हॅव यू एव्हर बीन टू गोवा. तू कधी गोव्याला गेलायस का. तुम्ही गेलाय का कधी गोव्याला. गेलायत कमेंट करा ना. नाही गेला तरी कमेंट करा. शी हॅज नेव्हर इटन चायनीज फूड. तिनं कधीही चायनीज जेवण खाल्ले नाही. डू यू लाईक चायनीज. तुम्हाला आवडतं का चायनीज. आम्हाला फक्त कमेंट मध्ये सांगू शकता ना. आपण असं काही बोलू नाही शकत. कमेंट मध्ये तर सांगू शकता. दे हॅव नेव्हर गॉन टू द USA. ते कधीही अमेरिकेला गेले नाहीत. ही हॅज नेव्हर ट्राईड सुशी. त्याने कधीही सुशी खाल्ली नाही. हॅव यू एव्हर मेट अ सेलिब्रिटी. तू कधीही एखाद्या सेलिब्रिटीला भेटला आहेस का. सो अशा प्रकारे आपण सगळ्या पातळ्यांवर म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा वापरू शकतो ते इंग्लिशमध्ये आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये बघितला. तर मला असं खात्री आहे की तुम्हाला हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स नक्की कळाला असेल. आणि जर कुठली शंका वाटत असेल किंवा काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंट करून विचारा. मी तुमची शंका निरसन करेल आणि आय डेफिनेटली सेंड यू अ नाईस मेसेज इन द कमेंट बॉक्स. सो प्लीज सेंड मी मेसेजेस अँड प्लीज सेंड मी युअर कमेंट्स, आस्क युअर क्वेश्चन्स सो आय कॅन हेल्प यू टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स. ओके, तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा ना मित्रमैत्रिणींना, त्यांना पण फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.